काय कोण आहे? कुठून आणलंय धरून हे? हा असू दे, हा. मला आवडलेत ते. एकदम पेंग्विन सारखे आहेत. मग काय पाण्यात राहणार आहेत तुम्ही? तसं नाही ग, मग म्हणजे मनाने पांढरे शुभ्र. हे बघा तू लहान आहेस अजून. तुझ्यापेक्षा ना 10 पावसाळे जास्त पाहिलेलेत मी. हा एवढी लपडी गेली तुम्ही? ए! मुनीमजी त्यांना सांगा मी कोण आहे ते. भारत गणेशपुरे. नालाय का एवढा खर्च केला मी शी काढली. हा एकाही माणसानं मला ओळखलं नाही मी भारत गणेश फिराय आहे म्हणून. चंदू सर मागापासून माझ्या मागा फिरतात, मागा फिरतात. नवीन बाई आली म्हणून सांगा तुम्ही जरा माझं समाजामध्ये काय स्टेटस आहे ते सांगते. या तेल घाण्याच्या मालकीन आहेत. या पूर्ण एरियामध्ये यांच्या एवढी काय श्रीमंत बाई नाही. अच्छा. श्रीमंत बाई, त्यामुळे आम्हाला जावई सुद्धा तोला मोलाचा हवा. आहे की मी पण तोला मोलाचाच आहे. हो तुला मोलाच खरंच. काय असं आहे काय तुझ्याकडे एवढं? म्हणजे आमच्याकडे 50 कोंबड्या आहेत, हा? 50 म्हशी आहेत. हा काय सांगता? हा मग एक मिनिट बाजूला बोल. बसा ना बसा. नाही बसा नाही बसल्यावर मी तोला मोलाचा नाही राहत. खरंच कॉमेडी सभा आहे जावई बापूंचा. खरंच कॉमेडी सभा आहे. इथं बसा म्हणलं. अच्छा. बसा. वा 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 छान. आता तुम्ही लग्न करायचंच आहे म्हटलं हा. तर आमच्या पण काही अटी आहेत. सांगा ना. 8 नंबर 1 हा दोन्हीकडून लग्न तुम्हाला करावं लागेल. हायला म्हणजे दोन्ही बाजूला मीच उभं राहायचं. इकडे पण मीच, अंतर पडायचं तिकडे पण मीच. असं कसं? कवच कॉमेडी तुमचं. कॉमेडी सभा तुमचं. असं वाटतं ना गाल असं कचका कॉमेडी सभा. म्हणजे दोन्हीकडचा खर्च तुम्हाला करावा लागेल. दोन्हीकडचा. अहो त्याला कशाला बोलवायचं त्या दोन्हीला? आपला काय संबंध? हा नको उगाच खर्च वाढेल. दोन्हीला नका बोलू. काहीच ऑप्शन नव्हतं का तुझ्याकडे? हा एवढा शिल्लक राहिला होता काय? अरे धोनी कसला? धोनी कुठून काढला? धोनी म्हणजे दोन साईडचा खर्च तुम्हाला करायचा आहे. अच्छा ओके. हा आणि मला 50 साड्या लागतील. का याच्यानंतर तुम्ही मिशी वाढवणार नाही? हे असं कमिटमेंट झाली नाही. एक्सक्लुझिव्ह आहे. फक्त आजच काढलेले आहेत. हा लक्षात ठेव. ते फक्त वैभव मागण्यासाठी. हा त्यांनी एवढे केस काढले माझ्यासाठी. मिस नाही काढू शकत काय? असू दे. वैभव आपला दोस्त आहे. चालते दोस्तीत काय हरकत नाही. हा ठीक आहे. मग 50 साड्यांचं कॅन्सल. एक साडी दे ती 50,000 रुपयाची एकच द्यायची फक्त बस. हा देव की. हा नक्की ना? नक्की. आणि शेवटची अट. हा लग्नानंतर तुम्हाला इथंच राहावं लागेल. काय? नाही ते शक्य नाही. म्हणजे घर जावई व्हायचं? हो. तर मंडळी सगळे थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि थुकरटवाडीमधल्या आता एका कार्यक्रमाची वेळ झालेली आहे. चंद्रकांत कुलकर्णी सर इथे बसलेले आहेत आणि ते किती उत्तम दिग्दर्शक आहेत सगळ्यांनाच माहिती आहे. आणि चंद्रकांत कुलकर्णी सर तुमच्यासारखेच दिसणारे असे एक व्यक्ती आमच्या थुकरटवाडीत सुद्धा आहेत ज्यांचं नाव आहे बंडू कुलकर्णी सर. तर भेटूयात त्यांना. गुलकन केबल नेटवर्कवरती नेहमी चर्चा होत असते आणि ती चर्चा आज होणार आहे की कशा पद्धतीनं नाटक केलं पाहिजे, कशा पद्धतीनं नवीन मुलांनी अभ्यास केला पाहिजे अभिनयाचा. यावर तर नेहमीच चंद्रकांत कुलकर्णी सर बोलत असतात. पण काय आमच्याकडे सुद्धा एक असे सर आहेत त्यांचं नाव आहे बंडू कुलकर्णी. तर प्रेमानं सरांना चंद्र कुलकर्णी म्हणतात म्हणून त्यांना बंडू कुलकर्णी म्हणतात सगळे. तर आता बंडू कुलकर्णी सरांचं असं म्हणणं आहे की त्यांनी तुम्हालाच डोळ्यासमोर ठेवून सगळं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. तर बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे. बंडू कुलकर्णी सरांसाठी एक जोर टाका. या सर या सर या. सेट बघतात. क्या बात आहे. नमस्कार. तर सरांची मुलाखत घेणं म्हणजेच माझ्यासाठी एक मोठी
आज संधी मला साथ पण मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. खरं तर खरे चंद्रकांत कुलकर्णी सर आहेतच, पण तुम्ही सेम टू सेम त्यांच्यासारखे दिसत असल्या कारणानं मला एक तुमच्याहीबद्दल आदरयुक्त भीती निर्माण झालेली आहे आज. घाबरतो का बोल. तर प्रत्येकाचा प्रवास असतो. सरांचा प्रवास आहे औरंगाबाद ते मुंबई, असा एक मोठा प्रवास आहे. तर तुमचा प्रवास साधारण डोंबिवली ते ठाणे. डोंबिवलीतून एक सुरुवात करून एक माणूस घोडबंदरला 3 BHK पर्यंत पोहोचतो. ही फारच एक वेगळी गोष्ट तुम्ही करून दाखवली. तर या प्रवासाबद्दल मला फक्त या प्रवासाबद्दल बोलायचं होतं. इमोशनल नाही मग पुढचं आठवत नाही मला. काय हो लिहिलंय माझ्याकडे आहे, मी देईन तुम्हाला मुद्दे. अच्छा मग डोंबिवली ते प्रवास, या प्रवासाबद्दल सर आपण काय सांगाल? थांब बोगदेतून चालेल. असा लोकल प्रवास. नेहमी सर कुटुंबावरती भाष्य असतं त्यांचा सिनेमा असो, नाटक असो किंवा कुठल्याही माध्यमात ते काम करत असतील, तर तसं तुम्ही कधी ट्राय करता कधी? हो आहे ना. म्हणजे आता एकंदरीत रंगभूमीवरची अवस्था बघता वेगवेगळे प्रयोग मी करतोच. आता त्यात प्रस्थापित कुटुंब आणि विस्थापित कुटुंब हे 2 प्रकार असतात. आणि यातला जो आमचा डोंबिवलीचा आमचा एक ब्रिज आहे, तो ईस्ट आणि वेस्टला जोडतो, तसा एकच ब्रिज, एकच धागा हा त्या संहितेत महत्वाचा आहे. म्हणजे प्रेक्षकांना नाही, पण काय आवडतं माझं- यापेक्षा जरा थांब. एक प्रेक्षकांना काय आवडतं यापेक्षा मला काय आवडतं, आपल्याला काय आवडतं हे देण्यात माझा जास्त भर असतो. आणि एकंदरीत रंगभूमीवर काम करताना आतापर्यंत मी काही समांतर रंगभूमी पाहिलेली आहे, प्रायोगिक रंगभूमी पण पाहिली. माझं- एक मिनिट बोलतोय ना रे मी. काय बोलतो सारखा. तर प्रस्थापित आता हे सुरुवातीपासून परत. हां, तर मी बोलू सर? हां बोला. तर साधारणपणे तुमचं असं मत आहे, तुमचा असा एक अभ्यास आहे म्हणे की म्हणजे तुमचा तो वैयक्तिक बंडू कुलकर्णी सर म्हणून त्यांचा नसेल की सगळे सिनेमे कॉपी असतात, असं तुमचं म्हणणं आहे? हो हां, हो. याचं आता हेच घ्या ना तुम्ही उचला रे उचला. वैभव मांगलेंचा सिनेमा आहे उचला रे हो, उचला. तो ट्यूबलाईट वरून घेतला. ट्यूबलाईट वरून उचला रे उचला घेतलाय कसं काय? हो सलमान तेच म्हणतो ना, उचला रे उचला. आता माझा चित्रपट उचला रे उचला, तसा हा सुद्धा उचला रे उचला असेल. वेगळ्या प्रकारचा विनोद होता, नाही काय का मधलं काही विसरलाय? त्याचं असं म्हणणं होतं, माझा विनोद उचला रे उचला.